तसं नाही, मी जर तुमच्याशी चांगलीच बोलली नसती, वाकडीच बोलली असती नाही का, ऍटिट्यूडच असता लय मला. लोक म्हणतात ना तू कोणतं नातं टिकवू शकत नाही, जोडूनच ठेवू शकत नाही, कोणाला धरूनच ठेवू शकत नाही, कोण तुझ्या आयुष्यात शेवटपर्यंत राहू शकत नाही. मी एवढे जोडून ठेवले. आदितीताई माझ्या नात्याला आज 5 वर्ष होते. सांगा, 2022-23 पासून आता बघा ना, 23, 24, 25, 26, 4 वर्ष होते. मग मला सांगा, मी जर असं स्वभावाला हे असती तर मग. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर मी उठली, आंघोळ वगैरे केली आणि इकडे चहा ठेवलेला आहे. एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची. 1-2 दिवसापूर्वी ना माझा इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाला होता. काही प्रोसेस आल्या होत्या, एक ईमेल आला होता आणि ते प्रोसेस करायला लावलं. मी पासवर्ड, मोबाईल नंबर, ईमेल ID वगैरे टाकला. त्यानंतर डायरेक्ट माझा जे इंस्टाग्राम अकाउंट आहे त्या इंस्टाग्राम अकाउंटचं नाव पण चेंज झाला. त्यानंतर ते युजर नेम पण चेंज झालं, बायो पण डिलीट झाला. मग मी खूप घाबरली, मी काय करू, मला काही समजत नव्हतं. मग मी पटकन एक काका आहेत त्यांना फोन लावला. त्यांना म्हणजे याच्यातली जास्त माहिती आहे, ते काका कोण आहेत तुम्हाला माहिती आहे. तर त्यांना फोन लावला आणि मग त्यांना विचारलं, सांगितलं सगळे. एवढी घाबरली होती ना मी, तुम्हाला काय सांगू. 215K करायला 2022, 23, 24, 25 आणि 26 5 वर्ष लागले मला. आणि एका झटक्यामध्ये माझी ID गेली होती. मला एवढा टेन्शन आलं तर मला काहीच सुचत नव्हतं बघा. आणि आत्ता पण काहीतरी एक मेसेज आलेला आहे. तर मला असं म्हणायचं आहे, जे कोणी हॅकर असतील ना पुढचे, त्यांच्यासाठी. आता ते हॅकर म्हणजे आपल्यातलेच कोणीतरी असतात, प्रयत्न करतात, अंदाजे लावतात. तर मला असं वाटतं दुसऱ्यांच्या पोटावर पाय देऊन यांना काय भेटत असेल बरं, किंवा कोणाच्या मेहनतीला असं पाण्यात मिळवून काय भेटत असेल यांना. हे किडे पडून मरतात, सडतात बरं का. खूप वाईट होतं यांचं, कारण जे दुसऱ्यांचं वाईट करतात ना त्यांचं कधी चांगलं होत नाही. आणि दुसऱ्यांचा शिवेश्राप घेण्यापेक्षा स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या मेहनतीने पुढे जा. एक ID मोठी करायची म्हणल्यावर किती काय काय सहन करावं लागते. उपाशी राहून व्हिडिओ काढावं लागते, बरंच काही सहन करावं लागतं. ठीक आहे, आजारी असतो तरी व्हिडिओ काढावं लागतात, कुठलं काम असलं, थकलं असलं तरी व्हिडिओ काढावं लागतात, कुठलंही टेन्शन असलं तरी व्हिडिओ हसून काढावं लागतात. बऱ्याच गोष्टी असतात. तर व्हिडिओ काढणं ज्यांना एवढं सोपं वाटतं ना, ते एवढं सोपं नाही आहे. ठीक आहे, याच्यातून 4 पैसे कमवायचा हेतू तर असतो प्रत्येकाचा, प्रत्येक सोशल मीडियावर आलेल्या व्यक्तीचा 4 पैसे कमवण्याचा हेतू असतो. पण काही लोक इथं आनंद पण शोधत असतात, आधार पण शोधत असतात. त्यामुळे मग लोक जेव्हा चांगले कमेंट करतात, मग त्यांना वाटतं अरे आपल्या फॅमिलीसारखेच आहेत, मग व्हिडिओ बनवायला अजून इंटरेस्ट येतो. तर अशा पद्धतीने माझं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाला होता. मला खूप वाईट वाटलं, पण असं परत काही होऊ नये एवढंच वाटतं. त्यामुळे तुम्हाला पण सांगितलं, तुमचं पण असं काही ईमेल वगैरे आला ना तुम्हाला, तर असली प्रोसेस करू नका. कारण एका मिनटात माझी ID गेली होती, मला शब्द नाही सांगायला. तर चला असू दे, आता आवरायचं आहे मला, उशीर झालेला आहे. आवरती आता, चहा पाणी झाला, मयंक उठला, बॅग भरली की मग आम्ही निघतो. तर आज जायचं आहे, मयंकचं पेपर आहे, त्यामुळे मग त्याचे एक्झाम वगैरे होऊस तर तिकडंच थांबणार आहे आदितीताईकडे. तर बघू आता, चला आदितीताईकडे गेल्यावर व्हिडिओ आपण काढत जाऊ रोज. तर या मग चहा प्यायला. तुम्ही करा कंटिन्यू, आजचा पूर्ण दिवसाचं रुटीन तुम्हाला बघायला भेटणार आहे, तर करा कंटिन्यू. तर फ्रेंड्स, घरातलं पटकन आवरलं, बॅग वगैरे पॅक केली आणि निघालो आम्ही आमच्या मार्गाने. तर हा व्हिडिओ आहे 7 तारखेचा आणि तुम्हाला खूप लेट बघायला भेटणार आहे. आणि मी जाणून हा व्हिडिओ लेट टाकणार आहे, कारण जेव्हा मी तिकडून आलेली असेल तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ बघायला भेटेल. तर आम्ही घरातून निघलो, आम्हाला ऑलरेडी लेट झालेला होता आणि मयंकचे पेपर होते आणि आम्हाला तिकडेच थांबायचं होतं. त्यामुळे मस्त बॅग वगैरे पॅक करून घेतली आणि उन्हातानाचं लवकर निघलो. परत त्याची शाळा 12 वाजता होती, 12च्या आत आम्हाला पोहोचायचं होतं तिथं. आणि तुम्ही पुण्यातली गर्दी तर तुम्हाला माहीतच आहे, पुण्यातली गर्दी कुठं जायचं म्हणलं ना तर वेळेवर पोहोचत नाही. त्यामुळे वेळेच्या अगोदर निघावं लागतं. आम्हाला सर्वात अगोदर जाता जाता इकडं शनिवारवाडा लागतो, त्यानंतर दगडूशेठ हलवाई लागतं, त्यानंतर आम्ही कात्रजला पोहोचतो आणि मग मयंकच्या शाळेकडे. तर आता मला तिकडेच राहायचं होतं. मग आपलं हक्काचं कोणीतरी पाहिजे का नाही, घ्या पटकन दर्शन दगडूशेठ हलवाईचे. प्रयत्न मी केला व्हिडिओ कॅप्चर करण्याचा, पण शक्य झालं नाही. पण किती सुंदर असं मंदिर आहे, बघू शकता दगडूशेठ हलवाईचा. एकदा इथं नक्कीच आम्ही गेलेली आहे, परत एकदा जाईल तेव्हा मी सविस्तर व्हिडिओ शूट करील व्यवस्थित.
तर कोणीतरी आपल्या हक्काचं पाहिजे असतं, ज्याच्या घरी जाऊन आपण राहू शकतो. आता तुम्हाला तर माहिती आहे मला आपलं कोणी नाही आहे पुण्यामध्येच काय अख्ख्या जगामध्येच कोणी नाही आहे. पण फक्त माझी आजी आहे ना, आजीबद्दल बी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे, कारण खूप जण आजीबद्दल कमेंट करत होते. तर आम्ही इकडे पोहोचलेलो आहे आता शंकर महाराजांच्या मठापाशी, तर इथं तुम्हाला दिसतच असेल. त्यानंतर मयंकला वेळेवर सोडणं गरजेचं होतं आणि आदितीताई आणि लक्ष्मणदादा यांच्याकडे मी जाणार होती. तिकडं जाता जाता कात्रज गोंडवा बायपासला आहे ना, मी ही एक यात्रा बघितली, म्हणजे ते वंडर सिटी म्हणून आहे. तर तिथं मी म्हटलं 100% जाणार, आणि मी एखादी गोष्ट जर मनावर धरली मला ही गोष्ट करायची तर ती करतेच बरं का. फायनली आम्ही एका ठिकाणी बसून नाश्ता वगैरे केलो, मयंकला शाळेत सोडलं. भू कुठं आहे ओळखा पटापटा पटापटा कमेंट करा. कुठं आहे बघा बरं बघा कुठं आहे ओळखा पटकन. जे ओळखल ते खरा माझा फॅन. पटकन ओळखा, पटकन कमेंटमध्ये सांगा. आवाज ओळखलंच ना. आम्ही आलो आणि लक्ष्मणदादाच नाही घरी. काय करावं आता सांगा. मग वहिनी आहेत. टुकुर टुकुर देखते हो क्या, जुल्फे तेरी चेहरा तेरा, ऐसा भी मुझ में है क्या, सर से कदम तक है तो नशा. नशा झाला का तुम्हाला? असं काय पाहायला लागले? वहिनी आहेत फक्त, लक्ष्मणदादा नाही आहेत. मग विषय काय झाला, आम्ही आलो तिकडं कात्रज कट्ट्याला थांबून, तिथं मयंकला नाश्ता वगैरे दिला, मग त्याला शाळेत सोडलं, मग डायरेक्ट लक्ष्मणदादाच्या घरी आलो. आधी ती ताईला फोन केला, ती चाबी ठेवणार होती पण विसरली. ती गेली कामावर, आता ती येईल 1:30 वाजता. मग ती आली की मग मी तिच्याकडे जाणार, कधी इकडं कधी तिकडं. तर चला मग आता बसू थोड्या वेळ बोलू. वहिनी काय चाललंय तुमचं? मजेत चाललंय का? नाराज होऊन आली मी. इकडेच राहायला आली म्हणलं मी. जात नाही आता, भांडून आली, सोडून आली, लय भांडणं झालेत. बॅग करून आली पूर्ण. राहू ना, राहा. वहिनी आमच्या अशा गरीब आहेत बिचारी. हां बसते ना तिथे, बाहेर बसते ना, हवा लागते तिथे छान. राहू द्या. चला लक्ष्मण दादा आता किती वाजता येतील? तर फ्रेंड्स, हा होम थिएटर आठवतो का तुम्हाला? मला लक्की ड्रॉमध्ये लागलेला होता. आता मी पसारा जेव्हा खाली केला ना, रूम खाली केली, तेव्हा जास्त पसारा नेला नाही, बऱ्यापैकी पसारा मी विकून दिला. मग हा होम थिएटर मी लक्ष्मण दादाला दिला होता. तर 2 महिन्यानंतर आता हे चालू करून दाखवले यांना मी. आली आज फर्स्ट टाईम. चालूच होत नव्हतं म्हणत होते, एवढे भारी गाणे वाजत होते याच्यामध्ये. वहिनी लय आनंदी झाले बाबा. तर होम थिएटर फायनली चालू झाला. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तर आम्हाला भेटायला कोण आले माहिती का? या थंड प्यायला लय ऊन तापतंय, गरमी होती इकडे. लक्ष्मणदादा अजून घरी आले नाहीत, त्यामुळे मग आम्ही बाहेर आलो. एका मैत्रिणीचा फोन आला, म्हणे करिश्मा भेटायचे किती दिवस झाले. कशी काय लिंक लागली त्यांना, कसं काय भास झाला काय माहिती. करिश्मा इकडं आली असेल, कॉन्टॅक्ट करून बघावा. आणि कॉन्टॅक्ट आला आणि मग भेटायला आले. तो कोण आहेत ओळखा, मी तुम्हाला दाखवते आणि मग मी सांगेन नंतर. काय करायचं यांना अगोदर व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तुम्ही, दाखवलं होतं त्यावेळेस. तर पटकन कमेंट करून मला सांगा, मग थोड्या वेळाने मी सांगते. तोपर्यंत आम्ही थंडा पितो. आणि तुमचं तिकडं काय सांगा, म्हणजे गरमी आहे, थंडी आहे. इकडं तर लय उन्हाळा तापतोय इकडं. त्या दिवशी मयंक काय म्हणलं माहिती का? एक जोक आठवला मला. तर फ्रेंड्स, तुम्हाला आठवतं का माझा लास्ट टाईम अगरबत्तीचा थोडासा स्टॉक राहिला होता, तो स्टॉक या ताईने सेल करून दिला लास्टला. तर त्या ताईची खूप दिवसाची इच्छा होती, तू लग्नाला तर नाही बोलवलं करिश्मा म्हणे. आणि लास्ट टाईम मी या ताईसोबतच मी ते साड्या वगैरे घ्यायला गेली होती तिकडे सासवड रोडला. त्यावेळेस म्हणजे लग्नाची शॉपिंगच होती ती, आणि जास्त मला सांगायचं नव्हतं, त्यामुळे व्हिडिओमध्ये तर विषय घेतला नव्हता. मग ह्या ताई जरा आल्या होत्या सोबत, आणि त्यांनी अगरबत्त्या पण सेल करून दिल्या होत्या. तो ओळखा मला पटपट. आणि जोक असा होता की तो मी तुम्हाला सांगू शकत नाही, त्यामुळे मी आवाज म्यूट केलेला आहे. आणि तोपर्यंत ह्या ताई कोण आहेत ओळखा आणि कमेंट करा. ओके, बोलतो आम्ही थोड्या वेळाने. तर आता विषय काय झाला, नंतर व्हिडिओज काढायचं विसरली बाबा. मी डायरेक्ट घरी आली इकडे, लक्ष्मण दादाच्या घरी. शेजारीच होती. नाही दिसत तू, इथंच शेजारी गेली होती. त्या ताई बसल्या, थोड्या वेळ बोललो आम्ही आणि मग निघून आलो. तर त्या ताई, तुम्ही म्हणणार आता कोण आहे, ओळखले असणार तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल ओळखले तर मी ओळख देते. ते अगरबत्त्या सेल करून दिल्या त्या ताईनी बघा. माझ्या पूर्ण अगरबत्त्या सेल करून दिल्या त्या शेवट लास्ट टप्प्याला. त्या ताई आहेत.
तर आले होते भेटायला, इकडे जवळच होते. मग कॉन्टॅक्ट झाला कुठे आहे म्हणले, मग आम्ही जवळच होतो, मग भेटलो. आता गेल्यात त्या. मग आली मी आता लक्ष्मण दादाच्या घरी. आता मला आदितीताईकडे जायचं होतं. मयंकला शाळेतून आणावं म्हणलं ना, आदितीताईकडे थांबावं. आता वहिनी इथं थांबा थांबा, लक्ष्मण दादा म्हणे जेवण झाल्याशिवाय जवायला पाठवू नको. आता काय करा, इकडं अडकलो आम्ही. आता त्यांना म्हणलं मयंकला घेऊन या, आणि इथं थांबलो आहे आता वहिनी स्वयंपाक करते, मदत करू लागते. मग आम्ही जेवण वगैरे करून परत मग आदितीताईकडे जाऊन त्यांनाही जायची घाई आहे. असा आहे विषय. तर चला मग कंटिन्यू करा, बोलून थोड्या वेळाने. तर फ्रेंड सहज बसली होती आणि हा रेडिओ दिसला मला लक्ष्मण दादाच्या घरी. मला वाटलं असेल 1500 रुपयाचा. याची किंमत किती आहे? 7,500-8,000 रुपयाचा आहे म्हणे बाबा. काय बरं असं याच्यामध्ये. मित्रांनो, जेवण करायला वहिनीने पनीरची भाजी केली बघा. पनीरची भाजी केली, हॉटेलसारखी केलेली एकदम. रेसिपी बघायचंच राहिलं राव मला. मी करते म्हणली, वहिनीने मला काहीच करू दिलं नाही. मग छान असं जेवण बनवलेलं आहे. या जेवण करायला. इकडं लक्ष्मण दादा बी जेवतेत, इकडं तुमचे दाजी बी आहेत. पोटभर जेवा, लाजू नका. हां या मग जेवण करायला. तर लक्ष्मण दादाच्या घरी आलो होतो आम्ही. खूप वेळ गप्पा मारल्या, बसलो लय वेळपर्यंत. लय 2-3 घंटे तर आमच्या गप्प्यात जेवण वगैरे झालं आणि गप्पा मारत बसलो. मग आता चाललोय आम्ही आता आदितीताईकडे. तर मग आता लक्षात आलं माझ्या हे करायचं. व्हिडिओ राहून गेला होता. ठीक आहे, आता 5-6 दिवस इकडं आहे म्हणल्यावर कधी पण व्हिडिओ काढते. बस इथं बस, लक्ष्मण मामाच्या गाडीवर बस. मी बसू का इकडं? मग मी बसू इकडं? ठीक आहे, तर चला मग लक्ष्मण दादा. आता चाललोय आदितीताईकडे. किती दिवसाने आले त्या? आय लव्ह यू. गुलाबी आणला आम्ही. एवढं प्रेम आहे. मयंकने मला दिला आणि मी म्हणजे शाळेत वेलकम केलं का? मावशीला दिला. आम्ही आलो कायमचे भांडणं करून इकडं राहायला. आता जात नाही. आता माहेर भेटला, आता आनंदी आहे मी. हा सांभाळून ठेव बरं का तुझा खोका खरडा. हा बरं का, आम्ही बोलतो थोड्या वेळाने. लई थकलो आता आम्ही जाणार आहे. नाही, मी कशाला चालली हो, माझं बी डोकं काय बोलले. हा, ते जाणार आहे. तुम्ही थांबणार आहे आणि इकडे थांबणार आहे आदित्य इकडं, कारण शाळा लांब होईल ना परत मयंकला. मग लवकर त्याला इकडून पेपराला वगैरे थोडं मग आदित्य ताईसोबत गप्पा मारता येते. आता लक्ष्मण दादा वहिनीसोबत लय गप्पा झाल्या, आमच्या गरजेच्या पेक्षा जास्त गप्पा झाल्या. लय गप्पा मारलो. मग आता लक्ष्मण दादा इकडे सोडायला आले. त्यांना सोडायला जातील आता. म्हणजे मला सोडलं इकडं, आता गाडी इकडंच राहणार आहे. पोराला शाळेत सोडायला लागेल, त्यामुळे मग आता त्यांना सोडून देतील बसवर. बसने जातील ते, आम्ही थांबणार आहे. आता मग आदितीताईसोबत आपण निवांत गप्पा मारू म्हणते मी. आता बसतोय TV पाहत थोड्या वेळ. आधी यांच्या गप्पा झाल्या की मग आपण गप्पा मारू. करा कंटिन्यू. आदितीताई काळी जादू केली. काळी जादू केली. काळी गोरी केली काय माहिती. अजून पोचली पण नाही तिथं जायचं म्हणलं तरी. काळी जादू केली. तुमच्यामुळे आमचं रविवार कॅन्सल झालं. तुम्ही गाडी गेला. आदितीताई म्हणते लय चेंज झाले, लय बदलले, लय वेगळे दिसते. करिश्माने लय बदलून टाकलं. आधी पाहिलं होतं ना त्यांनी, लय चेंज होते आधी दिसायला. आधीचा व्हिडिओ बघा जुना आणि आत्ताच बघा. यांना असे गालवर आलेत, गोरेबान झालेत, असं तारीफ करते आधी. काळी जादू केली का म्हणे मला. हे बायका बी मग कमेंट करते तो काळी जादू केली म्हणून. फसवलं म्हणतात काळी जादू करून. युद्ध थांबलं नसतं का? असं काय असतं ना. हा राव, युद्ध थांबवा. तर फ्रेंड्स, दुपारी लक्ष्मण दादाकडेच थांबल्यामुळे आम्हाला तिकडेच जरा उशीर झाला. मग इकडे आदितीताईकडे आलो आणि मस्त आदितीताईला म्हणलं TV मध्ये स्वामींचं तारक मंत्र लावा. थोडं रिलॅक्स वाटतं, डोकं असं शांत वाटतं, घरात बी भारी प्रसन्न वातावरण वाटतं. आणि मी तर थांबणार होती इकडेच, पण ते जाणार होते. मग लक्ष्मण दादा सोडून देणार होते त्यांना. मग मयंक काय आता पप्पा चालले, मग येतील घ्यायला तेव्हा. मग लाड करत होता बाबा. मग मला एक नवीन SIM कार्ड पण घ्यायचं होतं, त्यामुळे मग मी त्यांच्यासोबत गेली. आता मला नंबर वगैरे बंद करायचे, नंबर चेंज करायचे, बँकेत वगैरे नंबर पण चेंज करायचे आहेत.
तर बघा बरं मित्रांनो, असं हक्काचं घर पाहिजे आपलं का कुठं तरी आपण जाऊन राहिलो पाहिजे. तुम्हाला तर माहिती आहे माझं हक्काचं फक्त आजी आहे, पण एवढ्या लांब तर काही जाऊ शकत नाही. मग हे असे मानलेले नातेसुद्धा भेटायला नशीब लागतात बरं का. कोणाचंही काम नाही आहे, कोणाच्याही नशिबात नसतात भेटत हे असले मानलेले नाते. एवढं जीव लावतात आणि शिवाय ते त्यांच्या म्हणजे जीव लावतात ठीक आहे, जर कोणाचा दिखाव्याचा जीव असता ना तर ते अजिबात म्हणजे घरी राहण्यासाठी तर नकारच दिला असता. पण लक्ष्मण दादा कधी ये कधी जा, आदिती ताईने सुद्धा सांगून ठेवलं. तर मगाशी आम्ही सिम घ्यायला गेलो होतो. 1000 रुपयाची सिम आणली, चॉईस नंबर पाहिजे तसा नंबर भेटला. त्यानंतर मग आलो, जेवण वगैरे केलं आणि मयंक टी व्ही पाहतोय. हे आदिती ताई केस मोकळे कशाला सोडले हो, भीती वाटते ना मला. अंगात आलं या देव करता का पुढे 11 रुपये ठेव. ते कोणता बाबा त्याच्यासारखं. बाबा चिंचू के बाबा. तर असे काय नाही, आम्ही आता जेवण वगैरे केलो, बसलो रिलॅक्स, गप्पा मारल्या भरपूर. मगाशी लक्ष्मण दादा ते होते गेले, मग ते गेलेत आता, त्यांना सोडून दिलं लक्ष्मण दादाला मगाशीच. ते गेले आता काय 5-6 दिवस राहायचं आहे म्हणल्यावर मग त्यांचंही काम बुडतं ना तिकडं, त्यामुळे ते गेले. आता मयांचे 5-6 दिवस पेपर झाले का मग ते येणार आहे. मग आम्ही जाणार आहे कुठंतरी. ते जास्त अगोदर गोष्टी सांगल्यापेक्षा बरे सांगेल मी तुम्हाला योग्य वेळ आल्यावर. मग त्यानंतर रिलॅक्स. मग मयंकला दुसरी शाळा बघायची, दुसऱ्या शाळेत टाकायचं. क्वेश्चन असतात तुमचे भरपूर, मयंकच्या शाळेचं काय काय. तर आलो आहे आता आम्ही पेपर द्यायला. बाकी अजून व्हिडिओ वगैरे एडिट करायचे आहे. आज प्रमोशन एक दिला, एक द्यायचंच राहिला. एक प्रमोशन येऊन पडला आहे, किती दिवस झाले. टाईम नाही भेटला आज, कोणत्या हालतीत द्यायचं होतं पण पॉसिबलच झाला नाही, कारण सारखं प्रवासात आणि इकडं तिकडं असंच टाईम गेला माझा. असं झालं. मग आदिती ताईला आनंद झाला का नाही विचारू आपण आल्याचा. बाई लग्न झाल्यापासून आली ग माहेरपणाला आमची बया. नाहीतर कामाने कुठलं पोराच्या पेपरमुळे आली, नाही तर नसते आली. असलं खरं सांगायचं ना, असलं सुख वाटतं ना मनाला. खरं असं नाही का, अंतःकरणातून वाटत आहे मला खरंच मी माझ्या माहेरी आली आज पहिल्यांदा. खरं इतकं म्हणजे असं अंतःकरणातून वाटलं मला की मी माहेरी आली. म्हणजे लक्ष्मण दादानी वहिनीनी लगेच त्यांना उपाशी नाही जाऊ दिलं, स्वयंपाक केलं, त्यानंतर छान बोलले. त्यानंतर इकडं आली, हक्कानी राहू शकते असं कोण कोणाला म्हणाल का, राही माझ्या घरी 8-10-15 दिवस म्हणाल का. तर असं असतं. माझा स्वभाव आदिती ताई, माझा स्वभाव जर वाईट असता समजा तर तुम्ही मला दारात उभं केलं असतं का. ए बाबा तशा बाबतीत तर मी स्ट्रिक्टली नाही, म्हणजे तसं नाही. मी जर तुमच्याशी चांगलीच बोलली नसती, वाकडीच बोलली असती, नाही का ऍटिट्यूडच असता लय मला. लोक म्हणतात ना तू कोणता नातं टिकवू शकत नाही, जोडूनच ठेवू शकत नाही, कोणाला धरूनच ठेवू शकत नाही, कोण तुझ्या आयुष्यात शेवटपर्यंत राहू शकत नाही. मी एवढे जोडून ठेवले. आदिती ताई माझ्या नात्याला आज 5 वर्ष होते. सांगा 2022-23 पासून आता बघा ना, 23, 24, 25, 26 4 वर्ष होते. मग मला सांगा, मी जर असं स्वभावाला हे असती तर मग यांनी मला उभं केलं असतं का. असं असतं. लक्ष्मण दादा आणि वहिनीने एवढी मध्यस्थी करून सगळ्या गोष्टी केल्या असत्या का, एवढं जीव लावलं असतं का, एवढं त्यांच्या घरात राहायची मला परमिशन दिली असती का एवढे दिवस. तर असं असतं. मी सगळ्यांना धरून चालणारीच आहे. फक्त काही लोकांना आपले आपले विचार असतात, प्रत्येकाचे मांडायचा अधिकार आहे. मग आदिती ताईला कसं वाटलं. मस्त मस्त छान. मॅडम गेल्यापासून आज दर्शन झालेलं आहे. मॅडम बाई आल्या चिटकली, आल्या गड्यात पडली. एवढा आनंद झाला, एवढ्या दिवसातून आली म्हणे. म्हणजे त्या दिवशी आम्ही सहज भेटायला आलतो, थांबलो लगेच गेलो. पण राहायला म्हणजे पहिल्यांदा आली ना, पहिल्यांदा आली लग्न झाल्यापासून. असं 2 दिवस 3 दिवस राहायला. पूजा झाल्यावर आणत्यात, पण मॅडम आमच्या फार बिझी झाल्या शिफ्टिंगला. मला कोणाची तरी कमेंट आली आदिती ताई, मला म्हणे तुझं लग्न झालं मग आदिती ताईने काहीच केलं नाही का, तुम्हाला बोलवलं नाही का. ते काय म्हणते तर त्याला, ते गडंगण का काय म्हणते, आपण त्या दिवशी काय केळवण म्हणते. ऐका ना, मग मी तेच सांगते तुम्हाला, आदिती ताईने बोलवलं नाही का जेवणाला, साडी बिडी दिली नाही का आदिती ताईने. अरे बाबा ब्लाऊज शिवायला टाकलाय, आता तो ब्लाऊज घेऊन येते उद्या, तुम्हाला दाखवते मी. भारी साडी दिली, जेवणाला बोलवलं, भारी एकदम भारी जेवण केलं. ते पण होते, तो पण व्हिडिओ आहे. व्हिडिओ थोडे उशिरा येतात त्यामुळे तुम्हाला समजत नाही आहेत काही गोष्टी. व्हिडिओ आल्यावर दिसतीलच. ते व्हिडिओ आहेत माझ्याकडं, किंवा फोटो वगैरे असतील तर टाकून देईल मी. तर आम्ही गडंगच्या जेवणाला बी आलो, त्यांनी त्यांच्या परीने सगळं केलेलं आहे. सगळ्याच गोष्टी दाखवणं गरजेचं आहे का बरं लोकांना. हे नाही दाखवलं, ते नाही दाखवलं, विचारतात हो. पण सगळ्यात बारीक बारीक गोष्टी विचारतात बाई, लय खोदून खोदून विचारते. एका उत्तर दिलं की हाच दुसरा प्रश्न.
पार पागल व्हायची वेळ येते. हाच दुसरं बरं. तिसरं प्रश्न मला लगेच चौथा माहित प्रश्न. होतं, कारण की लग्न झाल्यावरती नवरा नवरीला घरी बोलवतात, जेवाय घालतात. नाही, सगळ्यांनी बोलवलं, लक्ष्मण दादानी वहिनीने साडी बोलवलं, देतात. ते बी आहे, त्यांनी बी साडी दिली ती, हा तुम्ही बी. आणि गावाकडं तर लई, गावाकडं तर भरपूर ठिकाणी गेलो आम्ही. हा मग ती पाहुणचार असतोच की, ते असतं काय असतं वेगळं? सगळ्यांना. उलट मला ते लक्ष्मीताई पण आले होते ना लग्नाला, त्यांनी बोलवलं, पण आता ते एवढ्या लांब संभाजीनगरला कुठं जाणं होतं. नव्हती संभाजीनगरला. पूजानी बी बोलवलं, एवढ्या लांब नाही ना जाणं होत. नाही ना, म्हणून इथले तर सगळ्यांनी जाता बोल, येता जेवढे येता ओळखीचे येता. होते सगळे, आता भरपूर माझे युट्यूबवरचे बी काही ओळखीचे होते, भरपूर जणांनी बोलवलं. आता त्या दिवशी ती प्रमोशनसाठी ती साडी द्यायला आली ती ताई, त्या ताईने सुद्धा बोलवलं. म्हणजे असं नाही वाटत ना आपल्याला योग्य पटकन कुठं जायला, भरपूर जणांनी बोलवलं होतं. तर असा विषय आहे. आमच्या मॅडम खूप खुश आहेत, चांगलं झालं. माहेरी आल्यासारखं वाटतंय, आनंद वाटतंय, भरपूर आम्ही एन्जॉय करणार आहे. गार्डनला जाणार आहे. इथं यात्रा खुलली, त्या यात्राला नाही बरं का मला बी लंडन ब्रिज का कोणता हा, ब्रिज झाला ते इथं, आले. हा, आता हा, आले. पाडणे वगैरे, तिथं जाऊ आम्ही एका दिवस. एवढ्या 4-5 दिवसातून जाऊ, मस्त फिरू, गार्डनला, कात्रज तलावला जाऊ, इस्कॉनला जाऊ. तुला एक जसं टाइम नवीन भेटेल ठिकाणी आम्ही लय- नेते, तिथे सगळे स्टॅच्यू आहेत. आम्ही काल बर्ड व्हॅलीला गेलो होतो, पाहिलं ना. हा, तू बोलली की. तर ती असं कुठे आहे असतं. ग काय ती बर्ड व्हॅली? पिंपरी चिंचवडला आहे. मला अजून माहित नाही ती कुठे आहे ती, बघ. भारी आहे, पण फक्त बोटिंग आहे तिथं खास, आणि रेन डान्स वगैरे होता. आणि चार्जेस 20 रुपये तिकीट आहे, 20 रुपये. तिकीट आहेत का फक्त? हां, बोटिंगचे 50 रुपये. आतमध्ये जशी बोट घेणार तशी तिकीट आहे. हम्म. तर आता खूप सारे व्हिडिओ तुम्हाला बघायला बघू भेटणार. आपण दादा आले. इस्कॉनला जाऊ, कात्रजला जाऊ, तिकडं तलावला, त्यानंतर काय काय इकडं सारसबागे जाऊ. म्हणजे जसं टाइम भेटेल, पिक्चरला जाऊ, बऱ्याच ठिकाणी आम्ही मस्त एन्जॉय करून व्हिडिओ वगैरे काढू. मयंकचा अभ्यास वगैरे पूर्ण झालेला आहे, त्याचे 2 तासाचेच पेपर असतात फक्त, त्यामुळं आहे आम्हाला लय टाईम आहे, भरपूर टाईम आहे आम्हाला, त्यामुळे जाऊ. बघू परत कुठं, परत हे दिवस नाही येत, परत सारखं सारखं येणं होतं का इकडं. मग आता नाही, गेल्यावर पाठवतील माहिती का? आहे वर्षभर येते का नाही, का 2 वर्ष येते का नाही, का काय माहिती मी. कारण परत इकडं काही कामच पाठवतील का नसणार. आणि ते म्हणते चालली का तू, आता याला पेपर होते म्हणून पाठवलं, ठीक आहे, मग चालली का, मग इकडं माझे खायचे वांदे होते, असे बी म्हणतील ते उद्या. त्याच्यामुळं मग काय माहिती पाठवतात का नाही, असा विषय. तर चला, आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा. अजून काही आदिती ताई? काय आमच्या मॅडम आल्या ते लय दिवसांनी, शेजारी राहतो तेव्हाच यायची ती. आधी ताई मी येते, जरा काम आहे. आदिती ताईच्या घरी पडली राहायची, सकाळ दुपार संध्याकाळ रात्र. आता नाही बाई, तेव्हा नुसती इकडेच राहायची. आताच लग्न झाल्यापासून नाही का? अजून मी मॅडमच्या घरी गेलेली नाहीये. तुम्हाला माझं घर बघायचंय, तुम्ही या, लय भारी सजवते मी आता इकडून गेल्यावर. मग या तुम्ही, मग बघा, आईला घेऊन या. मम्मीला ना, अगं पोरांना सुट्ट्या लागतील तेव्हा अगं वेळ भेटेल. या कधी बी या, पण या एकदा. बघू ना, ठीक आहे. सांगते तुला. तर चला मग मित्रांनो, इथून पुढं आता 2-3 दिवस तर आदिती ताईसोबत छान छान ब्लॉग होणार आहेत. इंस्टाग्रामवर व्हिडिओ. मॅडम तर, ओ मॅडम आम्हाला सेल्फी द्या बरं का, सेल्फी द्या आम्हाला. तुम्ही लय फेमस मॅडम आहे, फेमस आहे तुम्ही, भारी भारी व्हिडिओ या मॅडमचं बनवता, सगळं आहे. कॉमेडी व्हिडिओ असतात त्यांच्या इंस्टाग्रामला. तुम्ही आयडी फॉलो करा, आदिती काय हो, आदिती शिंदे 90 शिंदे आहे का? 11 90-11 नाही येते, कशाला आयडी सांगायला लागले ना मी. अगं ही आपली आदिती तुझी शिंदे 11 आहे का? 11 हां, आदिती शिंदे 411 या आयडीला तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करा, व्हिडिओ पहा आणि छान छान कमेंट करा. व्हिडिओ भारी बनवतात मॅडम, व्हायरल आहे. उद्या ते बी फेमस होऊन जाते. मग विषय आहे का, आयडीला सपोर्ट करा बरं का. तर चला मग, बाकीचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर त्याच्यावर बघाच तुम्ही. यूट्यूबवर बघा, 2-3 दिवस व्हिडिओ येतील. लक्ष्मण दादा आहेत, वहिनी आहे. आता भरपूर टॉपिक आहेत आम्हाला व्हिडिओ बनवायला. आम्हाला दुसऱ्यांना उत्तर द्यायची किंवा दुसऱ्यांच्या टॉपिकवर बोलायची गरजच पडत नाही, एवढे मोकार टॉपिक पडले आमच्याजवळ. तर चला, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, सॉरी, पण ठीक आहे. इथून पुढचे व्हिडिओ 10-15 मिनिटाची येत जातील. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट.